पहिला चेंडू यावी मात्र बॅकफुटचा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आपण पाहतात गेला शॉट हाताने. यावी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे क्षेत्ररक्षक चेंडू येतोय मिड ऑनला एक सुंदर झेल घेतला गेला आणि हा पहिला धक्का अर्थात 0 धावसंख्येवर फलंदाज बाद. दोन चेंडूमध्ये त्यांनी एकही धाव न देता एक विकेट प्राप्त केली. अर्थात डकआउट म्हणून फलंदाज मैदानातून बाद होतोय. संदीप मकवाना संघनायक या संघाचा तुम्हाला पाहायला मिळाला. अर्थात ती घटना यावी गोलच्या दिशेने चेंडू खेळला. बॉल चेंडू यांचा चांगला संपर्क त्यामुळे पाहायला मिळाला. चेंडू यावी चेंडूला खोदून काढला. बॅकफुटवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. यष्टीचा वेध घेतला गेला. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. याला म्हणतात गोटी नेम. संजीवनी चौकार 4 धावा. या ठिकाणी मात्र मोठा फटका होईल का? क्षेत्ररक्षक चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेगला एक सुंदर झेल घेतोय. आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक आणखीन एक विकेट. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. फटक्यामध्ये ताकद निश्चित आहे. चेंडू आपण पाहता तो जरा डीप थडम्यांच्या मधून अर्थातच डीप कव्हर. हा चेंडू फुलटॉस होता. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक जाळ विणून होता आणि हा 5वा फलंदाज अर्धसंघ मैदानातून गमावला गेला आणि फलंदाजाला मात्र माघारी परतलं. एक सिलगार ज्याने चौकार मारला होता त्यांनी तब्बल 7 धावांचं योगदान इथे दिलं होतं. डावाला सावरण्याचा प्रयत्न करतो. आम्ही मगाशीच म्हणालो होतो की खरं तर या डावाला बढ़िया शॉट मगर टॉप एज लिया बल्ले का. पीछे खिलाड़ी गेंद जाएगी सीधी गोदी में. बल्ले की टॉप एज लिया. विकेट का पतन होता हुआ पंकज पाटिल की गोदी में गेंद. अमोल भुज ने आउट होकर डकआउट वापस लौटते हुए. अच्छा शॉट है ये अच्छा शॉट है. ये जाएगी गुरु सीधे दर्शकों के बीच. लॉन्ग ऑफ एरिया में खेल दिया इसे. उठाकर खेल दिया इसे. ये गेंद कहां पर जाएगी गुरु. वो जो हवाई सुंदरियां होती ना एरोप्लेन में उनसे एक और अच्छा शॉट है. ये कहां पर जाएगी गेंद. बैक टू बैक गुरु. उड़ी 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 उड़ी. संजू मालक प्रेमी स्पोर्ट्स आखिरी के ओवरों में वो जो बाजुएं होती है ना हाथ जो होते हैं वो हाथ खोलते हुए निचले क्रम के बल्लेबाज. रन बन गए 40 रन. 5 ओवरों के बाद रन बन गए 40 रन. पिछले ओवर में जो बैक टू बैक 2 गेंद और जगह बनाए फाइनल एरिया में क्रीज का इस्तेमाल किया. गेंद का भी तेजी से निकलती हुई ये जाएगी और निकल भी जाएगी. करण फिर से पिक किया इसे फाइनल एरिया में मगर पीछे खिलाड़ी तेजी से पहला रन. ये निकल पड़े दूसरे के लिए. वहां पर अपील हुई और ये मैं तो कहूंगा कि खुदकुशी है. कोई जरूरत ही नहीं थी. जब पहला रन पूरा हो गया गेंद सीधे खिलाड़ी के हाथों में दे. खुदकुशी कर गए. पहला रन पूरा हो गया था. दूसरे के लिए भी निकल पड़े थे. भाई जोखिम भरा रन लेने की कोई जरूरत ही नहीं थी सर. रन आउट हो गए. 8वां विकेट गवा बैठे. 8 विकेट के नुकसान पर रन बन गए. अब हवा में गेंद देखना होगा. नीचे खिलाड़ी प्रतीक पाटिल. ये कहां पर बकसने वाले हैं. प्रतीक पाटिल कप्तान है. गेंद गई. शॉट तो काफी अच्छे से खेला था मगर जितनी पावर जनरेट होनी चाहिए थी कर पाए. कहीं ना कहीं पावर कम पड़ती हुई और गेंद गई लॉन्ग ऑफ एरिया में. सीधे गेंद ने चुना खिलाड़ी को. 9 विकेट चली गई है. ये आखिरी की जोड़ी. भाई ये देखिए प्रशांत पैर पे भी गेंद थी. अपील हुई वहां पर. यस आउट. प्लम्प हो गया. ये पारी समाप्त होती भी. 54 रनों पे पारी सिमटती भी.
पहिला चेंडू थोडासा उसळी घेणारा चेंडू कट करायचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. पहिला चेंडू सुरेख या ठिकाणी थोडा उसळी घेणारा चेंडू पूर्णपणे बीट करतोय आणि यष्टाच्या मागे मागत सुरेख क्षेत्रक्षणी जोर प्रयत्न. अगोटा कट करतोय या गॅपमध्ये चेंडू बॅकवर्ड पॉइंट स्वीपर कव्हर सीमा रेषा पार चौकार येतोय प्रत्येक बॅटमधून. पहिला चौकार या इनिंगचा खातं खोलतोय 4 या धाव संख्येने संघाचा आणि स्वतःचं प्रतीक पाटील. नक्कीच टायमिंग म्हणावं लागेल आणि 2 खेळाडूंच्या मधला जो गॅप आहे तो भरून. हा चांगला फटका मधोमध नाकाच्या सरळ समोर लॉंग ऑफ सीमा रेषा पार लागोपाठ दुसरा चौकार प्रतीक पाटील. उत्तुंग फटका उत्तुंग हवेमध्ये चेंडू जातोय थेट लॉंग ऑन सीमा रेषा पार. या ठिकाणी येतोय पंकज. पहा बॅटचं आणि चेंडूचं ज्यावेळी मिलन झालं होतं एक मधुर असा आवाज आला होता त्यावेळीच समजलं होतं क्षेत्ररक्षक जो होता तो दर्शकांच्या भूमिकेमध्ये फक्त चेंडू पाहत राहिला. चेंडूमध्ये अगोटा चेंडू कट करायचा प्रयत्न चेंडू बॅटचा हलका लिडिंग एज आणि या डिवाइस कोला टाकला चेंडू हलकाच खेळून काढतोय थोडासा आडा या ठिकाणी अचूक फेकी आणि फलंदाज बाद. गरज नव्हती, धोका पत्करला होता, सुसाईड केले फलंदाजाने. गरज नव्हती या ठिकाणी एक धाव घ्यायची, आत्मघातकी धाव घेतलेली आहे आणि आत्महत्या करून परतताना फलंदाज याकडे पाहतोय. दुसरा गडी या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय आणि सलाम उड़ाया, उठा कर खेल दिया, नीचे खिलाड़ी है और गेंद जाएगी सर के ऊपर से वहां पर लॉन्च किया इसे सीधे बल्ले से उठाकर खेल दिया इसे एंड इट्स बिग 6. सही समय पर ये 6 रन आते हुए बस समाप्त किया छक्का लगाकर ये आखिरी की गेंद पर 6 रन बटोरे. ये रिवर्स शॉट में तब्दीली किया इसे. ओहो गुरु तेरा कमाल तू जाने, मुझे तो सब कुछ धमाल ही धमाल लग रहा है. नहीं है जोखिम बड़ा शॉट खेले, रिवर्स में तब्दीली किया इसे, सीधे जन समुदाय में स्टैंड में तब्दीली किया, बटोरे पूरे आधा डजन रन. अब दबाव गेंदबाजों के ऊपर. पांच गेंद ये खेल दिया इसे ऑन साइड में और ये विनिंग रन बटोरते हुए इसी के साथ ये मैच स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स के नाम रहा. फिलहाल मैं तेच जिम्नॅशियमचे कोच राजू कवाळे सर, मी मान्यवरांना विनंती करतो. राजू कवाळे सर, आपण कुठे असाल तर आपण टॉससाठी इथे यायचं आहे, आपल्याला आमंत्रित करण्यात येत आहे टॉससाठी. सतेज जिम्नॅशियमचे कोच राजू कवाळे सर.